नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 1 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये शिर्के साहेबांनी गेम करताच आता शिल्पाताईने स्वतः आनंदीला मानाने घरात घेतलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांचं आणि शिर्के साहेबांचं कामाविषयीचं बोलणं चालू असतं. आता तिकडे शिल्पाताई सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात आता शिर्केंना आरतीताईचा फोन येतो. आता लगेच शिर्के मनाशीच म्हणू लागतात, या पोरीचा आत्ता यावेळेस कशासाठी फोन आलाय. आता लगेच मालक साहेब विचारू लागतात, शिर्के कुणाचा फोन आहे. शिर्के साहेब आता एक नाही दोन नाही गप्प बाजूला जातात आणि फोन उचलतात. तेव्हा आरती म्हणू लागते, शिर्के साहेब मला माफ करा, मी तुमच्या कामाच्या वेळेस तुम्हाला फोन केलाय, पण शिर्के साहेब मला लय महत्त्वाचं सांगायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जर मालक साहेब असतील किंवा तुम्ही हवेलीत असाल तर तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या, काही बोलू नका. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, ठीक आहे बोल. त्याच वेळेस आता शिल्पाताईने कसा आबांच्या घरी जाऊन धुमाकूळ घातला, आनंदीला कसं घरी आणून सोडलं, तिचा अपमान केला आणि त्या माफीनाम्यावरती सही केली नाही म्हणून आनंदीला आमच्या घरी कायमचं आणून सोडलं, हे सगळं सत्य आता आरतीताईने शिर्के साहेबांच्या कानावरती घातलेलं असतं. शिर्केंना धक्का बसतो. अरे बापरे, शिल्पाताई मालक साहेबांच्या पाठीमागे आनंदीशी असं वागतात. नाही नाही नाही, आता शिल्पाताईंना धडा शिकवावाच लागतोय. त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात, आरती तू काळजी करू नको, बघतो मी काय करायचं ते. आता लगेच फोन बंद होतात. शिर्के साहेब मालक साहेबांजवळ येतात. तेव्हा मालक साहेब विचारू लागतात, शिर्के कुणाचा फोन होता, काय झालं. त्यावर शिर्के म्हणू लागतात, काही नाही मालक साहेब, फॅक्टरीतनं फोन होता. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, समजा काही ठीक आहे ना. त्यावर शिर्के म्हणू लागतात, हो पण मालक साहेब मला तुम्हाला त्या चॅनलबद्दल सांगायचं होतं. ते आरंभ असोसिएशनवाले आजच आपल्या घरी येणार आहे. म्हणजे कसं आहे ना, त्यांना तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना, तुमचा दोघांचा. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, दोघांचा कुणाचा. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, असं काय करताय शिल्पाताई, अहो दोघांचा म्हणजे आनंदीचा आणि मालक साहेबांचा, दोघांचा त्यांना इंटरव्ह्यू घेऊन फोटोशूट करायचं असं त्यांनी मला कळवलं आहे फोन करून. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाला धक्का बसतो. काय, ही जर आनंदी घरात नाही आहे हे युगंधरला कळलं तर आता काय करू, असं तिला वाटू लागतं. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, त्यांचं म्हणणं असेल तर इंटरव्ह्यू होऊन जाऊ द्या. आता मात्र लगेच शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर खरं तर हा मान समिदाचाच आहे. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, असं कसं मालक साहेब, अहो आता सगळ्या गावासमोर तुम्ही आनंदीशी लग्न केलं आहे, मग आपल्याला आनंदीलाच तुमची बायको म्हणून त्यांच्यासमोर हजर करावं लागेल. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, कशाला, युगंधरची बायको समिदाच आहे, आपण त्या आनंदीला का उगच उभं करायचं आणि का देखावा करायचा, हे सगळं मला चालणार नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई अगं सगळ्या गावासमोर मी आनंदीशी लग्न केलं आहे, मग असू दे ना, इंटरव्ह्यू तर घ्यायचा आहे, सगळीकडे गौरव तर झालाच आहे आणि आता एवढा मोठा सत्कार आहे म्हटल्यानंतर करू दे, त्यांना जे फोटोशूट करायचे ना ते करू दे. एक काम करा शिल्पाताई, तुम्ही आनंदीला उठून आणा बरं, जा मला तिच्याशी बोलायचे. आता या शिल्पाला तर धक्का बसतो. कारण आता आनंदी घरात नाही आहे, मी तिला घरातनं हकललं आहे, हे जर युगंधरला कळालं तर माझं काही खरं नाही. आता शिल्पाताईचे 12 वाजलेले असतात. त्याच वेळेस आता शिर्के म्हणू लागतात, शिल्पाताई काय चाललंय, घेऊन येत आहे ना आनंदीला. तेव्हा लगेच आता शिल्पा एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता सुनीता येते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, सुनीताताई जा पटकन आनंदीला घेऊन या. आता मात्र सुनीताताईला काय बोलावं काही सुचत नाही. ती या शिल्पाकडे बघू लागते. तेव्हा शिल्पा मात्र मोठाले डोळे करून तिला खुणावू लागते, काय बी सांगायचं नाही युगंधरला. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, सुनीता मी काय म्हणतोय ऐकू येत नाही का, कुठे आनंदी. तेव्हा लगेच आता सुनीता मम करू लागते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, काय झालंय, तुम्ही दोघी अशा गप्प का, आनंदी कुठं हाय. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, अरे युगंधर मी ना बघ कामाच्या नादातने विसरूनच गेले, अरे सकाळीच आनंदी तिच्या माहेरी गेली. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, काय आनंदी माहेरी, पण कशासाठी. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, अरे युगंधर सारखी म्हणत होती मला माझ्या आबांची लय आठवण यायली, लय आठवण यायली, मग मीच म्हटलं जा तुला जाऊन यायचं असेल तर जाऊन ये. मग काय लगेच निघाली. तिला काय कुणाची परवानगी घेतली काय आणि नाही घेतली काय, तिचं रान मोकळंच आहे ना. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बरोबर ठीक आहे, तिला भेटावंसं वाटलं असेल म्हणून गेली असेल, पण शिल्पाताई मी लगेच जातो आणि आनंदीला घेऊन येतो.
तेव्हा शिल्पाताई म्हणू लागतं, अरे पण त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, कसं आहे ना, तिला आता मीडियासमोर बोलायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तिला कधी सवय नाही ना, चार चौघा माणसांसमोर मीडियासमोर कसं बोलायचं असतं हे तिला शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, म्हणजे कसं तिला बोलता येईल. मी जातो आणि लगेच तिला घेऊन येतो. त्याच वेळेस शिर्के साहेब आणि मालक साहेब निघालेले असताना शिर्केंचा पुन्हा फोन वाजू लागतो. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो फॅक्टरीतनंच फोन यायला आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के फोन स्पीकरवरती ठेवा. आता फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो. आता फॅक्टरीतनं कामगारांचा फोन आलेला असतो. शिर्के साहेब लवकर या, लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता कामगारचं बोलणं ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो, कारण कामगाराचा आवाज खूपच घाबरलेला असतो. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, अरे पण काय झाले सांगशील का? तेव्हा लगेच आता कामगार म्हणू लागतात, शिर्के साहेब अहो संपतचा हात मशीनमध्ये गुंतलाय, सगळे फॅक्टरीतले कामगार घाबरले, तो काय करावं काही सुचत नाही, तुम्ही लवकर या, डॉक्टरांना बोलावलंय, काहीतरी करा. त्याच वेळेस शिर्के साहेब मला काळजी करू नका, मी आणि मालक साहेब ताबडतोब तिकडे पोचतो. आता मालक साहेब आणि शिर्के साहेब ताबडतोब लगेच आता फॅक्टरीकडे निघालेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई तू आनंदीला घेऊन येशील ना, मी तुझ्यावरती आनंदीला आणण्याची जबाबदारी टाकतोय. आता मात्र या शिल्पाला नकार देता येत नाही. तेव्हा ती म्हणू लागते, ठीक आहे युगंधर, तू काळजी करू नको, मी आत्ताच जाते आणि तिला घेऊन येते. आता घाईतच मालक साहेब आणि शिर्के साहेब तिकडनं निघालेले असतात. तर आता या शिल्पाला खूपच राग येतो, मी या पांढऱ्या पालीला घरातनं बाहेर काढलं आणि पुन्हा आता मलाच हिला आणावं लागतंय असे म्हणत तणफण करत आता ही आबांच्या घराकडे निघालेली असते. तर इकडे आता आबांनी मस्त आपल्या आनंदीसाठी तिच्या आवडतीचे ठोस आणलेले असतात, म्हणजे तिच्या आवडतीची खारी. तेव्हा लगेच आनंदी आता तिथे चोपाळ्यावरती बसलेली असते, तिच्या शेजारी आरतीताई असते. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आनंदी टेन्शन घेऊ नको बरं, तुला टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे, तुझं काही चुकतच नाही. आणि हे बघ, जेव्हा मालक साहेबांना हा समजा प्रकार कळेल ना, तेव्हा ते स्वतः तुला घ्यायला येतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोच. चल पटकन, तुझ्या आवडीचे टोस आणलेत आत्ता बाजारातनं ताजे ताजे, चल पटकन खाऊन घे. तेव्हा लगेच आनंदी पटकन आता चहा खारी खाऊ लागते. त्याच वेळेस आता आनंदीच्या लक्षात येतं, आबा आपण समधे इकडेच आहोत, पण आपलं हे बुटकं वांग कुठे गेलंय? नाही म्हणजे किती वेळेचा आरचीचा आवाज येत नाही, कुठे आरची? आता आरतीताईला आणि आबांनाही प्रश्न पडतो. तर इकडे आता ही आरची सायकलवरती धावतच आता मालक साहेबांना फोन करण्यासाठी निघालेली असते. गावात येताच आता आजूबाजूला जे काका ओट्यावरती बसलेले असतात ना, त्यांना आता आरची विचारू लागते, तुमचा मोबाईल भेटेल का, मला फोन करायचा होता, असे 2-3 ठिकाणी तिने विचारलेलं असतं. त्याच वेळेस समोर एक काकू असतात, त्यांचा मोबाईल मात्र आता या आरचीला भेटलेला असतो. आरची पटकन आता जरा बाजूला जाते. आता मात्र तिच्या हातात एक चिठ्ठी असते. तेव्हा तिला आठवतं, आबा म्हणालेले असतात मालक साहेबांना हे कळू द्यायचं नाही, अशाने त्यांच्या घरात वाद होतील. तेव्हाच आर्चीने ठरवलेलं असतं, काय बी झालं तरी माझ्या आनंदी दिदीला मी हा त्रास होऊ देणार नाही. ती शिल्पा लय स्वतःला शानी समजते ना, आता तिचं सत्य मी मालक साहेबांसमोर उघड करणार. त्याच वेळेस तिने लगेच आबांच्या मोबाईलमधनं मालक साहेबांचा नंबर गुपचूप आता एका कागदावरती टिपून घेतलेला असतो. तेव्हा लगेच आर्ची म्हणू लागते, बरं झालं गुपचूप नंबर आणला, तो लय कामी येणार आहे. आता लगेच नंबर डायल करून तिने मालक साहेबांना कॉल केलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब फॅक्टरीतनं बाहेर आलेले असतात. तेव्हा ते शिर्केंना म्हणत असतात, शिर्के संपतच्या हाताला जेवढा खर्च लागेल ना, तेवढा सगळा फॅक्टरीतनंच करायचा, त्याचा हात अगदी पहिल्यासारखा बराच झालाच पाहिजे. तेवढ्यात आता लगेच मालक साहेबांचा फोन वाजू लागतो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो हा अनलोन नंबर कुणाचा आहे, हा कुणाचा फोन येत असेल? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब उचलून बघा की, कदाचित पॅलेस डीलवाल्यांचा असेल, नवीन नंबर असेल, बघा की उचलून. आता मालक साहेब फोन उचलतात. त्याच वेळेस आता त्यांची ही आगाऊ मेवणी बोलू लागते, जिजू जिजू अहो मी आर्ची बोलायले, मला ना तुमच्याशी लय महत्त्वाचं बोलायचे म्हणून मी फोन केलाय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ पोरी, मी आत्ता लय मोठ्या कामात गुंतलेलो आहे, मी तुझ्याशी आत्ता नाही बोलू शकत, मी नंतर बोलेल. तेव्हा आर्ची म्हणू लागते, खबरदार जिजू, तुम्हाला माझी शपथ आहे, फोन ठेवू नका. मी सांगायले ना, मी काही टाईमपास म्हणून फोन नाही केलाय, मला काही काम नाही आहे का? अहो खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून कॉल केलाय. हे बघा जिजू, आमच्या घरी ना लय मोठा राडा केलाय, आत्ताच तुमची ती. त्याच वेळेस मालक साहेब फोन कट करतात. आता मात्र आर्चीला लय राग येतो.
मालक साहेब, तुम्ही असाल हत्ती, पण मी 10 अट्टी, एवढं लक्षात ठेवा. तुमची मेवणी आहे मी तुम्हाला आज त्या शिल्पाताईचं खरं रूप सांगणार म्हणजे सांगणार. असे म्हणतच आरची आता लगेच त्या काकूंचा मोबाईल देते आणि तिकडनं तडक आता मालक साहेबांना भेटण्यासाठी फॅक्टरीकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे आरतीताई वैशूताईकडे जाऊन बघते तर तिकडे आरचीचा तपास नसतो. पिंट्याही कामासाठी गावाला गेलाय. मग आबा, ही आरची गेली कुठे? आबांच्या आणि आरतीताईच्या मनात जे काही आरचीचं चालू आहे ना, ते आता आलेलं असतं. नक्कीच ही मालक साहेबांकडे गेली नसेल ना, असे प्रश्न आता त्यांना पडलेले असतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, चला 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 बरं पटकन बाहेर, आपण ना त्या त्या आरचीला शोधून आणूया. आता आनंदी, आबा आणि आरतीताई तिघेही आता अंगणात येतात आणि बघतात तर काय, समोर आता ही शिल्पा उभी असते. आता आबांना धक्का बसतो. तेव्हा आबा म्हणू लागतात, तुम्ही इथे काय करतायत? कशाला आलाय परत इकडे? त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, अरे बापरे, निंबाळकरांच्या घरातून हकलून दिलंय तुमच्या लेकीला, पण लयच गुन्ह्या गोविंदाने राहते की इकडे, आनंदात अगदी. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, हे बघा, तुम्ही का आलाय तिकडे ते सांगाल का? तेव्हा लगेच आता शिल्पा आनंदीजवळ येते. ए आनंदी, तुला आम्ही आमच्या घरची सून जरी मानत नसलो ना, तरी सगळ्या गावासमोर माझ्या भावाने युगंधरने तुझ्याशी लग्न केले. त्यामुळे तू माझ्या भावाची युगंधरची अधिकृत बायको झाली आणि आज आमच्या घरात मोठा सत्कार समारंभ आहे. माझ्या भावाला मोठा पुरस्कार भेटणार आहे. त्यामुळे तुला आमच्या घरी यायचे, कारण नवरा बायकोचं दोघांचं फोटोशूट केलं जाणार आहे आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यामुळे तुला हा जो गरिबीचा वाडा आहे ना, तो सोडून राजवाड्यात यायचं आहे, लगेच निघायचं. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, आबा. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, ए लय आनंद साजरा करू नको. तुला काय वाटलं, मी तुला मोठ्या मनाने माफ केलं, तुला घ्यायला आले? असं काही नाही आहे. मी अजूनही तुझ्यावरती तेवढीच रागावलेली आणि मुळात म्हणजे आमच्या घरची सून म्हणून तू मला मान्यच नाही. आणि जी सही करायला नकार दिलाय ना तू, ते करून तू खूप मोठी चूक केली. जोवर तू त्या कागदावर सही करत नाही ना, तोवर या शिल्पा निंबाळकराच्या कचाट्यातनं तू सुटू शकत नाहीये. त्यामुळे चाल निघ, युगंधरने तुला घरी बोलावलंय. असे म्हणत शिल्पा पुढे निघालेली असते. आनंदी आबांजवळ जाते. आबा, मालक साहेबांचा लय मोठा सत्कार आहे. तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरी जा, ते तुझं सासर आहे, सासरचं नाव मोठं होणार आहे. त्यामुळे जा आणि तुझं कर्तव्य पार पाड. आता आबांचा आशीर्वाद घेऊन आनंदी लगेच शिल्पाबरोबर निघालेली असते. आरतीताई तिला म्हणू लागते, आनंदी काळजी घे बरं का. आनंदीला घेऊन आता ही शिल्पा वाड्यात पोचलेली असते. आता मात्र हवेलीत पाऊल ठेवताच शिल्पा मनाशीच म्हणू लागते, या पांढऱ्या पालीला ना मला घरात आणायचंच नव्हतं, पण हे सगळं ना त्या इंटरव्ह्यूमुळे झालं आहे. जर तो इंटरव्ह्यू होणार नसता ना, तर हिला मी तिकडे सडू दिलं असतं. असं आता तिची मनाशीच बडबड चालू असते. आनंदी मात्र शांतपणे तिथेच उभी असते. त्याच वेळेस आता इकडे ही आरची धावतच आता फॅक्टरीकडे आलेली असते. आता मालक साहेब आणि शिर्के साहेब घाईतच आता गाडीत बसून निघालेले असतात. तेवढ्यात आता मालक साहेबांची गाडी आरचीच्या सायकलीला धडकणार. तेच आता कचकन ब्रेक दाबलेलं असतं. तेव्हा मालक साहेब, शिर्के साहेब पटकन गाडीतनं खाली उतरतात. आता आरची मात्र भडकलेली असते. ओ मालक साहेब, काय तुमच्या मनात? तुमच्या मेवणीला मारायचं आणि कानपिळ्याचं गिफ्ट द्यायचं नाही असं आहे का? हे बघा, तुमची ही मेवणी लवकर मरणार नाही आहे. मला तुमच्याशी लय महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ए पोरी, अगं काय बघ आहे तुझी, का माझ्या मागे लागली? तेव्हा आरची म्हणू लागते, मालक साहेब, अहो किती फोन केले, तुम्ही माझे फोन उचलत नाही, माझ्याशी बोलत नाही. आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्या भावनांना किंमत नाही. मी सांगायले ना, मला तुमच्याशी लय महत्त्वाचं बोलायचं आहे. आमच्या घरी आज कोण आलं होतं तुम्हाला माहिती? केवढा धुमाकूळ घातला आहे ते माहिती आहे नाही ना? मग तेच सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ए पोरी, डोक्याला ताप करू नको, जे काही असेल ना ते 3 शब्दात सांग. त्यावर आरची म्हणू लागते, जमणार नाही, 3 शब्दात होऊ शकत नाही. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बरं ठीक आहे, 3 शब्दात नसं जमेत तर स्पष्ट सांग काय झाले. त्यावर आरची आत्ता सांगायला सुरुवात करणार. तेच आबा आणि आरतीताई तिकडे येतात. आबा जोरात ओरडतात, ए कार्टे, इकडे काय करतेस तू? चल चल लवकर घरी. आबा आरचीचा कान पकडतात आणि ओढतच तिला घेऊन निघालेले असतात. आरची ओरडत असते, आबा मला मालक साहेबांना सांगायचंय, थांबा ना. पण आता आरतीताई म्हणू लागते, गप्पा बाईस, चल लवकर घरी. आबा आणि आरतीताई तिला घराकडे घेऊन जातात. तर इकडे आता ही शिल्पा मात्र रागानेच आनंदीकडे बघत असते.
त्याच वेळेस आता शिर्केसाहेब बाजूला जातात आणि शिल्पाताईला फोन करतात. शिल्पाताई, अहो तुम्हाला ना एक अपडेट द्यायची होती. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय झाले शिर्के आता? त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, शिल्पाताई म्हणजे ते चॅनलवाले जे इंटरव्ह्यू घ्यायला येणार होते ना संध्याकाळी, ते कॅन्सल झालं आहे त्यांचं, ते नाही येणार आज. आता मात्र या शिल्पाला धक्का बसतो, काय येणार नाही? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हो म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला अपडेट द्यावा म्हणून फोन केला होता. मालक साहेबांना मी कळवतो हा. आता मात्र फोन बंद होता. शिर्के हसू लागतात, कारण शिर्केंनी बरोबर या शिल्पाचा डबल गेम केलेला असतो आणि आनंदीला पुन्हा हवेलीत आणलेलं असतं. त्याच वेळेस आता ही शिल्पा खूपच भडकलेली असते. इंटरव्ह्यू कॅन्सल झाला आणि या दळभद्र्या पोरीला तर मी घरात आणलंय. आता शिल्पा लगेच आनंदीजवळ येते. आनंदी, रूममध्ये चालली, किचनमध्ये आराम करायचा आहे, दमलीस तू? इकडे मला तुझ्याशी बोलायचंय. आता शिल्पा लगेच आनंदीला सोफ्यावरती बसवते. आनंदी, तुला माहिती आज तुला भेटायला सरकारी वकील येणार आहे. तेवढ्यात आता ॲडव्होकेट पाटील आलेले असतात, म्हणजे जे आता विद्याधरला जेलमधनं सोडवण्याचे बेल पेपर तयार करत असतात. आता शिल्पाने त्यांना घरी बोलावलेलं असतं. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, वकील आणि मला भेटायला का शिल्पाताई? त्यावर शिल्पा म्हणू लागते, आनंदी अगं तू आता युगंधरची अधिकृत बायको आहे की नाही, म्हणून तुमचं मॅरिड सर्टिफिकेट बनवायचं आहे. युगंधरने सही केली पण तुझी सही राहिली, हो की नाही वकील साहेब? तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात, हो सरांची सही झाली, मॅडम तुम्ही सही करा. आता जो माफीनामा असतो विद्याधरला सोडवण्यासाठीचा, तो पेपर आता आनंदीसमोर ठेवला जातो. आता लगेच आता ते वकील साहेब आनंदीच्या हातात पेन देतात. घ्या मॅडम, इथे सही करा. आनंदी आता सही करायला जाणार. तेच आता शिल्पाला लय आनंद होतो. आनंदी, आता मी माझ्या भावाला विद्याधरला सोडवणार. त्याच वेळेस आनंदी पेन बाजूला ठेवते. एक मिनिट वकील साहेब, नाही म्हणजे कसं आहे ना, या पेपरमध्ये जो मजकूर लिहिला आहे ना, तो तुम्ही मला वाचून दाखवा तरच मी सही करेल. आता शिल्पाला खूपच राग येतो. वकील साहेब म्हणू लागतात, ठीक आहे. आता खोटा मजकूर इथे वकील साहेबांनी आनंदीला वाचून दाखवलेला असतो. आनंदीला आता ते खरं वाटतं. आनंदी पटकन पेन हातात घेते आणि त्यावरती सही करायला जाणार. तेच पुन्हा ती थबकते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, आता काय झालंय? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, वकील साहेब हे बघा, मला कायदा माहिती आहे. जर अंध व्यक्तीचं लग्न झालं असेल तर त्यांचं मॅरिट सर्टिफिकेट हे ब्रेल लिपीतच असतं ना. मग मला माझं सर्टिफिकेट ब्रेल लिपीतलं हवं आहे, ते तुम्ही देऊ शकता का? म्हणजे कसं आहे, मला वाचता येईल. त्याच वेळेस वकील साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, माझ्याकडे ब्रेल लिपीतलं सर्टिफिकेट आहे, थांबा मी देतो हा. आता लगेच इथे वकिलांनी बरोबर आनंदीला फसवण्यासाठी आता मॅरिड सर्टिफिकेट ब्रेल लिपीतलं आणलेलं असतं. आता ते आनंदीच्या हातासमोर ठेवतात. आनंदी आता बरोबर त्यावरती बोटं ठेवून आता ते सर्टिफिकेट वाचू लागते. तर आता आनंदीला वाटतं की खरोखर हे मॅरिड सर्टिफिकेटच आहे, कारण ब्रेल लिपीत तसंच लिहिलेलं असतं. पण मात्र लगेच आता आनंदी म्हणू लागते, ठीक आहे द्या पेन. आता आनंदी पेन घेते, तोपर्यंत वकील साहेब तो पेपरवरचा जो ब्रेल लिपीतला असतो ना, तो उचलून घेतात. आता आनंदी त्या विद्याधरच्या त्या माफीनाम्यावरती सही करते. आता शिल्पाला खूपच आनंद होतो. आनंदी, आता माझ्या भावाची विद्याधरची एंट्री हवेलीत होणार आणि तुझी या हवेलीतनं एक्झिट होणार, असे म्हणत आता शिल्पा हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल विद्याधरची हवेलीत एंट्री होताच आता मालक साहेब काय पाऊल उचलणार. आता आनंदी मालक साहेबांच्या आणखीन जवळ जाणार का? आता मालक साहेब आनंदीची जबाबदारी कशी पार पडणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकांच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.